नववर्षाच्या पूर्वसंध्येला कायदा सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर धाराशिव जिल्हा पोलिसांनी करारा प्रहार केला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, शांतता अबाधित राहावी यासाठी सज्ज झालेल्या पोलीस दलाने अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर थेट कारवाई करत तुळजापूर येथे अवैध गावठी कट्टा जप्त केला. मात्र सराईत आणि पाहिजे आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार होण्यात यशस्वी ठरला. पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर यांनी नववर्षाच्या पार्श्वभूमीवर अवैध धंदे, बेकायदेशीर शस्त्र आणि गुन्हेगारी प्रवृत्ती विरोधात कठोर कारवाईचे स्पष्ट आदेश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार आणि पथक गस्त घालत असताना तुळजापूर येथे गोपनीय बातमीदारामार्फत महत्त्वाची बातमी मिळाली. धाराशिव जिल्हा अभिलेखावरील पाहिजे आरोपी गणेश उर्फ गणेश जंपान्या भोसले राहणार कार्ला तालुका तुळजापूर हा त्याच्या राहत्या घरी गावठी कट्ट्यासह असून चोरीच्या उद्देशाने बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजी रात्री 11:45 सुमारास तात्काळ छापा टाकण्यात आला. या छाप्यावेळी आरोपी घरामागील चिंचेच्या झाडाखाली बसला असल्याचं आढळून आलं. मात्र पोलिसांचे पथक दिसतात त्याने हातातील गावठी कट्टा फेकून अंधाराचा फायदा घेत पळ काढला. पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून अवैध गावठी कट्टा जप्त केला आणि या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाणे येथे गुन्हे रजिस्टर नंबर 489-25 भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3 आणि 25 अन्वये सरकारतर्फे फिर्याद देऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त शस्त्र पुढील तपासासाठी नळदुर्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेलं असून पसार आरोपीचा कसून शोध सुरू आहे आणि ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या देखरेखीखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडली. पथकात पोलीस हवालदार 576 शौकत पठाण, पोलीस हवालदार 289 जावेद काजी, पोलीस हवालदार 929 प्रकाश अवताडे, पोलीस हवालदार 1275 फरहान पठाण, महिला पोलीस हवालदार 1327 शोभा बांगर, चालक पोलीस हवालदार 539 रत्नदीप डोंगरे यांचा समावेश होता. नववर्षाच्या तोंडावर गुन्हेगारांना थेट इशारा देत जिल्हा पोलीस प्रशासन गुन्हेगारीला मोठमाती देण्याच्या भूमिकेत ठाम असल्याचं या धडक कारवाईतून अधोरेखित झालं आहे. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवैध शस्त्रे बाळगणारे, गुन्हेगारी प्रवृत्ती आणि पाहिजे आरोपी यांच्या विरोधात कोणतीही तडजोड न करता कठोर कारवाई केली जाईल. कायदा हातात घेणाऱ्यांना थेट उत्तर दिलं जाईल. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी स्थानिक गुन्हे शाखा अहोरात्र कार्यरत आहे. विनोद इज्जपवार, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, धाराशिव.